श्री स्वामी समर्थाय नमः. स्वामी समर्थ म्हणतात, हा संदेश तुझ्या समोर आलाय हा योगायोग नाही, हे दैवी नियोजन आहे. लाखोंमधून फक्त तुझी निवड झाली आहे, कारण आता तुझ्या आयुष्यात मोठा चमत्कार घडणार आहे. त्यामुळे या स्वामी संदेशाला संपूर्ण शेवटपर्यंत नक्की ऐका. आणि जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. त्याचबरोबर जर तुम्ही आता या चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. याने तुम्ही आपल्या या स्वामी भक्त परिवाराचा एक सदस्य बनाल. आणि तुमचे कोणी जवळचे व्यक्ती असतील तर हा व्हिडिओ त्यांना नक्की पाठवा. चला तर मग आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया. स्वामी समर्थ म्हणतात, तू खूप वेळा रडलास, खूप वेळा गप्प बसलास, लोकांनी तुझ्यावर हसलं, तुला कमी लेखलं, पण आता वेळ आली आहे. मी स्वतः तुझ्या पाठीशी उभा राहणार आहे. हे विश्व जरी तुझ्या विरुद्ध गेलं तरी स्वामी तुझ्या सोबत आहे. कधी वाटलं असेल सगळं संपलं, पण त्या क्षणी मी तुझ्या सोबत होतो. तुला जे मिळालं नाही ते मी देणार आहे. तुला जे गमावलं ते मी परत आणणार आहे. फक्त एक विश्वास ठेव माझ्यावर, माझ्या कृपेवर आणि स्वतःवर. आजपासून तुझं नशीब बदलेल. आयुष्याचा नवा अध्याय सुरू होईल, जिथं दुःख नाही, तक्रार नाहीत, फक्त समाधान, सुख आणि शांतता असेल. लोक विचारतील, अचानक काय घडलं, कसं घडलं, कोणाच्या आशीर्वादाने घडलं, आणि तू हसवून सांगशील, स्वामी समर्थ आले आणि माझं सगळं आयुष्यच बदलून गेलं. तुझ्या घरात पैशाचा ओघ सुरू होईल. आधी जेवढं मिळत होतं त्याच्या दुप्पट यायला लागेल. कर्ज मिटतील, तणाव मावळतील, रोज सकाळ नवीन आशा घेऊन येईल. तुझ्या मुलांचं भवितव्य उज्ज्वल होईल. तुझं घर हसणारं होईल. नकारांची जागा आता हो होईल. संधी स्वतःहून येतील आणि तुला फक्त हो म्हणायचं राहील. स्वामी म्हणतात, प्रेम करणाऱ्यांनी पाठ फिरवली असेल, पण मी तुझ्यावर प्रेम करत राहीन. तुला ज्यांनी सोडलं त्यांची गरजच नाही, कारण मी स्वतः तुला उचलायला आलोय. हे एक, आता जे काही येईल ते शुभ असेल, जे नसेल ते आपोआप दूर जाईल. जे तुझं आहे ते तुझ्यापर्यंत पोहोचेल आणि जे नाही ते तुला त्रास देणारच नाही. बाळा, आता वेळ आली आहे. मी तुला थांबवलं कारण योग्य वेळेची वाट पाहत होतो. आता ती वेळ आली. आता मी तुला आशीर्वाद देतो. तुझ्या घरात सुखांचं, समाधानाचं आणि पैशाचं अमाप बरसणं होईल. प्रत्येक रात्री झोपताना जे अश्रू गालावर आले, आजपासून ते हसून बनून उद्या ओठावर येतील. प्रत्येक अपमानाचं रूप आता गौरवात होईल. जग तुझं कौतुक करेल. तुझ्या हातात सोनं असेल, तुझ्या बोलण्यात ताकद असेल, तुझं नाव घेणाऱ्यांना चांगलं होईल, तुझ्याशी राहणाऱ्यांना सुख मिळेल. हे एक, आणि लक्षात ठेव, आज तू जिथं आहेस ते तुझं शेवटचं दुःखमय ठिकाण आहे. उद्या नव्या शुभ गोष्टी तुझ्या आयुष्यात उघडतील. फक्त हृदयापासून जय जय स्वामी समर्थ म्हटलं की सगळी दारं उघडतील. माझं नाव घे आणि पुढे चल. मी आहेच तुझ्यासोबत. स्वामी म्हणतात, आजपर्यंत जे तुला नाकारलं गेलं ते आता तुला मिळेल आणि सन्मानाने मिळेल. जी स्वप्न तू डोळ्यात लपवून ठेवली होतीस ते आता हकीकत बनणार आहे. स्वामींचं वचन आहे, माझ्या भक्तांचं स्वप्न कधीच अपूर्ण राहत नाही. तुझ्या नशिबातली रेषा मी स्वतः बदलतोय. तुझ्या पावलांना आता यशाचे ठसे लागणार आहेत. आता लोक तुला ओळखतील, फक्त नावाने नाही, कार्याने, तेजाने आणि प्रभेने. स्वामी म्हणतात, कधी वाटतं ना मीच का का माझ्यावरच एवढ्या परीक्षा, का एवढं सहन करावं लागतं मला? तर एक, कारण तू खास आहेस, लाखोंमध्ये निवडलेला आहेस. आणि खास लोकांना स्वामी विशेष परीक्षा घेतात, कारण त्यांची यशही विशेष असतं. आता जे चाललंय ते संपायला आलंय. आता सगळं सुरळीत होणार आहे. तुझ्या घरात जे आज सुन्न शांत आहे तिथं हसणं, गोड बातम्या आणि समाधान भरून वाहणार आहे. बाळा, तू जे हरवलं त्याचं दुःख करू नको, कारण जे येणार आहे ते इतकं भव्य आहे की हरवलेलं विसरून जाशील. तुला वाटत असेल एवढं चांगलं खरंच घडेल का? मग डोळे बंद कर, एक क्षण शांत हो आणि मन लावून जय जय स्वामी समर्थ म्हण. तुझ्या अंगात थेट ऊर्जा भरेल. तुझ्या आजूबाजूचं वातावरण बदलेल, कारण हे फक्त शब्द नाही, हे स्वामींचं वचन आहे. मी तुला आयुष्य सुशोभित करायला आलोय. तुला उभं करायला, तुला घडवायला, तुला उंच नेण्यासाठी आलोय. तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव. मी तुला खाली पडू देणार नाही. आज जे प्रश्न आहेत ते उद्या उत्तर बनून येतील.
आज जे अडथळे वाटतायत तेच तुला यशाच्या शिखरावर नेणाऱ्या पायऱ्या ठरतील. स्वामी म्हणतात, कधी कधी तुझ्या आयुष्यातून काही लोक निघून गेले तर दुःख नको करूस. ते मीच काढले. कारण मी पाहिलं त्याच्या मनात फसवणूक होती. त्यांचं प्रेम खरं नव्हतं. मी तुझी जागा मोकळी केली. कारण खरी माणसं यायला हवीत. हे माझं वचन आहे. तुझं मन शुद्ध आहे. हे तू चांगले आहेत म्हणून तुला यश, पैसा, प्रेम, प्रतिष्ठा सगळं मिळणार आहे. आणि इतकं मिळणार की तू थांबून म्हणशील, हे स्वामी, आता खूप झालं. माझं अश्रूंमध्ये बदलू नका. स्वामी हसून म्हणतील, हे तर फक्त सुरुवात आहे बाळा. यश, खरं सुख, खरं समाधान तर अजून यायचंच आहे. आणि ते फक्त तुझ्यासाठीच आहे. बाळा, तू अनेक रात्र जागलास. कधी शांतपणे रडत राहिलास. कधी मनातल्या मनात हंबरडा फोडलास. कधी कोणालाही न सांगता मनातील वेदना मी ऐकली होती. माझं नाव घेतल्यावर जे अश्रू डोळ्यात होते ते मी संकलित केले. आणि आता तेच तुझ्यासाठी अमृत बनवते. तुझ्यावर ज्यांनी हसले, तुझं दुःख उडवलं, त्यांना मी तुझं यश दाखवणार आहे. तेच लोक उद्या तुझ्या पायाशी बसतील. तुला नमवणारे स्वतः नम्र होतील. आजपासून तुझं नशीब उजळेल. शनी, राहू, केतू जे तुला मागे खेचत होते ते आता शांत होतील. स्वामी समर्थ तुझ्या राशीतील प्रत्येक वाईट ग्रहांवर बसतील. आणि त्यांच्या कृपेने आता फक्त शुभ काळ सुरू होतो आहे. तुझी इच्छा मनात ठेवली होतीस ती एक नाही, अनेक पटीने खूप होईल. कारण तू स्वतःला लहान समजलास. पण मी तुला मोठं करायचं ठरवलंय. तू जे गमावलंस त्याहून कितीतरी जास्त मिळेल आता. तुझ्या घरात जे आज रिकामी वाटते ते प्रेमाने भरून जाईल. तुझ्या पाकळ्यांसारख्या स्वप्नांना आता बहर येईल. स्वतःची ओळख हरवलेल्या तुला स्वामी आता अशी ओळख देतील की सगळं जग हाच तो भक्त म्हणून बोट दाखवेल. लोक ज्या गोष्टींसाठी देवळात रांग लावतात, तू त्या गोष्टीसाठी यावं न लावता निवडला गेलायस. कारण मी तुला ओळखतो. तुझं निस्वार्थ प्रेम, तुझं मन हेच तुझं खरं धन आहे. मी तुझं नशीब फोडतोय बाळा. आज तू हे वाक्य ऐकतोयस कारण ही वेळ माझ्या आणि तुझ्या भेटीची आहे. ही संधी मी स्वतः तयार केली आहे तुझ्या आयुष्यात सुख, पैसा, समाधान आणण्यासाठी. बाळा, आजपासून तुझ्या घरात पैशाचा प्रवाह सुरू होईल. संधी तुझ्या दरवाजावर येतील. जे बंद वाटत होतं ते दरवाजे आपोआप उघडतील. तू जिथे हात लावशील तिथं सोनं होईल. तू ज्या वाटेने चालशील ती वाट थेट यशापर्यंत जाईल. स्वामींची नजर तुझ्यावर आहे म्हणूनच संकट मागे वळतील आणि समोर फक्त प्रकाश दिसेल. आम्ही म्हणतात, तू ही वेळ ऐकून सोडू नकोस. ही वेळ काहीतरी बदलण्यासाठी आली आहे. तू उठ, मन लाव, माझं नाव घे, जय जय स्वामी समर्थ म्हण आणि पाहशील केवळ काही दिवसात चमत्कार तुझ्या दारात उभा असेल. हे लक्षात ठेव, हा संदेश फुकट नाही आलाय. हा निव्वळ योगायोग नाही. हा तुला माझा दिलेला संकेत आहे. मी येतोय बाळा, तुझ्या आयुष्यात चमत्कार घेऊ. बाळा, जे लोक तुला ओळखत देत नव्हते ते तुला आता कमी लेखत होते, तेच लोक आता तुझं नाव घेतील, तुझी स्तुती करतील. कारण मी तुझ्यावर कृपा करत आहे. आणि माझी कृपा झाली की काळच चक्र बदलतं. तू जे अपूर्ण ठेवलंस ते पूर्ण करण्यासाठी मी येतोय. कधी वाटायचं हे कसं होणार, कोण मदत करणार माझी अवस्था, कोण समजून घेणार. मग मी म्हणतो, मीच समजून घेतलंय. मी तुझ्यासाठी प्रत्येक गोष्ट सोपी करणार आहे. स्वामी म्हणतात, बाळा, तुझं नशीब आजपासून झपाट्याने फुलेल. तुला वाटेल हे खरंच घडतंय का, पण हो, ते घडेल. कारण मी आहे ना. तू आज जेवढं गमावलंस ते परत येणारच आहे, पण त्याच्या पटीत येणार. म्हणूनच काळजी करू नकोस. गरजांची डोळे मिटवले होतेस. पैशाचं टंचाईनं रात्र झोप लागली होती. सांभाळण्यासाठी कोणीही नव्हतं, तर आता मी आहे. स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी उभे आहेत. स्वामी म्हणतात, मी तुझं ओझं उचलतोय. आता तू निर्धास्त हो. तुझ्या आयुष्याचा सुकाळ सुरू होतो आहे. माझ्या कृपेने आता तुझं जीवन तेजोमय होणार आहे. आजवर जी दारं बंद वाटली ती दरवाजे आता आपोआप उघडतील. कोणतेही अर्ज, कोणतीही विनंती माझं नाव घेतल्यावर मंजूर होईल. स्वतः देव तुला आशीर्वाद द्यायला पुढे येतील. तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव. कारण मी त्या एका क्षणासाठी वाट पाहतोय ज्यावेळी तू म्हणशील, हे स्वामी, खरंच तुझ्या नावानं सगळं घडलं. संकट मागं वळतील, शत्रू तोंड लपवतील, नसलेली रक्कम हाती येईल, वाट चुकलेली माणसं परत येतील, दुरावलेले नातं स्वतःहून जुळतील. स्वामी म्हणतात, मी जेव्हा पावलात येतो तेव्हा भूक संपते, अश्रू वाळतात आणि मन शांत होतं. आजपासून तुझ्या घरात हे सगळं होणार आहे.
तुझ्या प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर देणार आहे. आता कारण काळांचंही नियंत्रण स्वामी समर्थांकडे आहे. हे बाळा, सगळ्यांनी तुला कमी समजलं, पण मला माहीत आहे तुझं हृदय किती मोठं आहे. म्हणून मी तुला उचलतोय, तुला पुढं नेतोय, तुला यशाचं शिखर दाखवतोय. फक्त एकच मागणं, रोज सकाळी डोळे उघडल्यानंतर मन जय जय स्वामी समर्थ आणि मग बघ तुझ्या आयुष्यात किती वेगाने चमत्कार सुरू होतील. बाळा, तू ज्यावेळी तुझा हात जोडून मनातल्या मनात माझं नाव घेतलं, तेव्हा मी दूर कुठेही नव्हतो. मी तुझ्याच डोळ्यात, तुझ्याच श्वासात, तुझ्याच हृदयाच्या धडधडीत होतो. माझं नाव घेतलं आणि माझं अस्तित्व तुझ्यासाठी जिवंत झालं. तुझ्या प्रत्येक संकटामागे मी उभा होतो, पण तू अजून तयार नव्हतास. आज मात्र तू तयार आहेस. तुझं अंतःकरण पुकार करतंय, स्वामी आता तरी मला वर काढ, म्हणून मी आलोय. हे बघ, दरवर्षी सण येतात, नवीन वर्ष, नवीन दिवस, नवीन शुभेच्छा, पण तू लक्षात ठेव, सर्वात मोठं सण, सर्वात मोठं शुभ वेळ तीच असते जेव्हा मीच तुझ्या आयुष्यात उतरतो. आज तीच वेळ आहे बाळा. स्वामी समर्थ तुझं आयुष्य उजळवायला आले आहेत. तुझ्या घरात जे चुकत होतं, जे खचत होतं, जे थांबवलेलं वाटत होतं, ते आता सगळं सुरळीत होणार आहे. संकट मागं वळतील आणि आता वेळ आश्चर्यकारक समाधान तुझं आयुष्य व्यापून टाकेल. स्वामी म्हणतात, तुझं नशीब मी नव्याने लिहितोय, तुझं भविष्य उजळ करतोय. आता तुला मागणं लागत नाही, कारण मी स्वतः तुला देणार आहे, हे भरून बिनवाट निस्वार्थ. बाळा, आता घरात पैसा यायला लागेल, पण त्यात असं काही होईल की तुला आश्चर्य वाटेल. ज्याचं स्वप्न पाहून तू थांबलास, ते आता तुझ्या पायाशी असेल. तुला आता मिळेल बिनधास्त झोप, चिंता न करता जेवण आणि समाधानाने भरलेली सकाळ. मी फक्त भक्ताच्या प्रार्थनेला उत्तर देत नाही, तर मी त्याच्या मनातल्या न बोललेल्या शब्दांनाही ओळखतो. तुझ्या प्रत्येक हुंदक्याचं उत्तर मी देणार आहे, तेही कृपेच्या वर्षावानं. तू कधी वाट पाहिली होतीस का की अचानक काहीतरी चमत्कार घडावा, सगळी समस्या मिटून जावी, कर्ज मिटावं, घरात समाधान यावं? येतं एक बाळा, तो दिवस म्हणजे आजचा दिवस आहे. स्वामी समर्थ तुझं दुःख स्वतःच्या अंगावर घेत आहेत आणि तुला देत आहेत केवळ समाधान, केवळ यश, केवळ प्रेम. हे लक्षात ठेव, तुझं जेवढं मोठं दुःख होतं, त्याच्या दुप्पट मोठा आनंद मी तुला देणार आहे. आता तुला कोणी थांबवू शकणार नाही. कोणतीच गोष्ट आता तुझ्यापासून दूर होणार नाही, राहणार नाही, कारण तुला निवडलंय स्वामी समर्थांनी. बाळा, तू ज्यावेळी कर्जात बुडालास, तुला वाटलं हे आयुष्य असं संपणार, तेव्हा मी पाहिलं होतं तुझं एकटं बसणं, शांतपणे झोपणं लागणं, तुझं मनातलं कोसळणं, हे सगळं मला जाणवतं होतं. पण आता बस झालं. आता तुझं आयुष्य कर्जमुक्त होणार आहे. पैसा कुठून येईल हे तुला कळणारही नाही, पण एका मागोमाग एक संधी उघडत जातील. पैशाचा प्रभाव एवढा वाढेल की कर्ज हा शब्द तुझ्या घरात उरणार नाही. स्वामी म्हणतात, मी जेव्हा कृपा करतो तेव्हा देव पण थांबून पाहतो. हा भक्त इतक्या वेळेपासून सहन करतोय, आता त्याचं आयुष्य मीच उजळवतोय. तुझं नशीब इतकं फळणारं आहे की तू ज्याच्या घरातील जातील तीनही धन येतील. तुझ्या नावावर लोक विश्वास ठेवतील, तुझ्या हस्ताक्षरानं व्यवहार घडतील, कारण तुझं अस्तित्वच आता स्वामींचं वरदान बनणार आहे. जेवढं मागशील त्याच्या कितीतरी पटीने तुला मिळेल. एक अट आहे, तू जेव्हा यशस्वी होशील तेव्हा मी तुझ्या मनातच असायला हवा. माझं नाव विसरू नकोस, कारण हे यश मीच दिलंय. बाळा, लक्षात ठेव, लक्ष्मी फक्त तेव्हाच येते जेव्हा घरात भक्ती असते, आणि जिथं भक्ती असते तिथं मी असतो. म्हणून मी तुला आता केवळ पैसाच नाही देणार, तर शांती, प्रतिष्ठा, आनंद, वशील, मानसन्मान आणि घरात सौख्य देखील देणार आहे. आज जे अपूर्ण वाटते ते पूर्ण होणार. आज जे हरवलं आहे ते परत येणार. आज जे तोडलं गेलं आहे ते जोडलं जाणार. स्वामी म्हणतात, तुझं नाव मोठं होईल, तुझं घर गोड बातम्यांनी भरून जाईल, आणि ज्यांनी तुला ओळखलंच नाही ते उद्या गर्वाने सांगतील, हो, तोच तो स्वामी समर्थांचा निवडक भक्त. आता जेव्हा तू जय जय स्वामी समर्थ म्हणशील, तेव्हा त्या नावात केवळ शब्द नसेल, तर त्या प्रत्येक असेल. त्यात तू नवं भविष्य, तुझी नवी ओळख आणि तुझं समृद्ध आयुष्य. बाळा, जेव्हा तुझं आयुष्य नवीन फुलायला लागतं, तेव्हा सगळ्यात आधी घरात शांती येते, भांडणं कमी होतात, संधी समोर चालत येते, आणि जे सोडून गेले ते परत येतात. मी तुला तसंच नुसतंच यश नाही देणार, तर मी तुझं घर सुखमय करणार आहे. तुझ्या संसारात जे दुभंगलं होतं ते आता जुळणार आहे. ज्याच्याशी बोलणं थांबलं होतं तो स्वतः बोलायला येणार आहे.
कारण मी तुझ्या मनातली एक एक भावना समजून घेतोय. तू जो दररोज गप्प राहिलास, लोकांनी त्याला दुर्लक्ष केलं, त्यांचं मी आयुष्य नव्याने लिहितोय. कारण तू गप्प राहिलास, पण माझ्यावर विश्वास ठेवत राहिलास. हा विश्वासच आज तुला उचलणार आहे. फक्त पैसा नाही मिळणार, तर मिळणार आहे समाधान, मिळणार आहे माणसाचं प्रेम, कुटुंबात ऐक्य, मनात शांतता आणि जीवनात स्थिरता. बाळ लक्षात ठेव, मी जे देतो ते कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. माझं आशीर्वादांचं कवच इतकं बळकट असतं की संकट पण त्या भिंतीला धडकून परत जातात. आजपासून प्रत्येक महिना तुझ्यासाठी शुभ ठरणार. प्रत्येक वर्ष तुझं नवं पर्व उघडणार. तुझ्या जीवनात सण रोज असणार, कारण मी तुझ्या घरी राहायला येतोय. आजपासून जेवढं काम करशील ते यश देऊनच परत येईल. तुझ्या मेहनतीचं सोनं होईल आणि तुला स्वतःलाच वाटेल, हे इतकं चांगलं माझ्यासोबत कसं घडलं. तेव्हा तू फक्त वर पाहून हसशील आणि हळूच म्हणशील, जय जय स्वामी समर्थ. तुझ्याशिवाय काही शक्यच नव्हतं. तुला मुलगा, तुझी मुलगी, त्याचं शिक्षण, करिअर, लग्न सगळं मी माझ्या हातात घेतो. कोणीही नजर लावू शकणार नाही, कारण आता त्यांच्यावर माझा आशीर्वाद आहे. तुझ्या घरात जे रिकामं होतं ते आता भरून जाणार आहे. जे अडखळत होतं ते आता प्रवाहात राहणार आहे. आणि जे हरवलं होतं ते आता तुला परत मिळणार आहे. तेही दुप्पट, तिप्पट, चौपट पद्धतीने. माझं नाव घेऊन थांबू नकोस, कारण जेव्हा तू जय जय स्वामी समर्थ म्हणतोस तेव्हा त्या शब्दांमध्ये चैतन्य तयार होतं. त्या चैतन्याचं तुला वर नेणारं आहे. आता कोणतीच गोष्ट अशक्य नाही. आता कोणताही अडथळा राहणार नाही. आता फक्त समाधान, पैसा, प्रगती, प्रेम आणि स्वामींची अखंड कृपा यांचं वर्षाव होणार आहे. बाळा, आता प्रत्येक सकाळ तुला शुभ बातमी घेऊन येईल. तुला मोबाईल, तुझं दार, तुझं आयुष्य सगळं काही गोड संदेशांनी भरून जाईल. ज्यांनी तुझं नुकसान केलं, ज्यांच्या लोकांकडून तुला भरपाई मिळेल, त्यांनी तुला वाऱ्यावर सोडलं, तेच लोक तुला पुन्हा जवळ घेतील. तुझं आयुष्य रोज समृद्ध होईल. जसे जसे दिवस जातील तसं तुझं नशीब फुलत जाईल आणि तुला कळणारही नाही इतकं चांगलं कसं सगळं घडलं. जेव्हा तू मनापासून माझं नाव घेतलंस तेव्हा मी तुझं नशीब स्वतः लिहायला घेतलं. आता त्यात दुःखांसाठी जागा उरणारच नाही, कारण आता मी तुझ्या प्रत्येक क्षणात सहभागी आहे. बाळ, ही वेळ छोटी नाही, ही वेळ जिवंत पालटणारी आहे. तुझ्या हातून जे काही चालू आहे ते आता फळ देणार आहे. प्रत्येक अडचण आता संधी बनेल. प्रत्येक अपमान आता यशाचं पाऊल बनेल. प्रत्येक अश्रू आता समाधानाच्या हसण्यात बदलेल. आता तुझं नाव घेणाऱ्यांना समाधान मिळेल. तुझ्या सहवासात राहणाऱ्यांना सुख लाभेल. तुझ्या कुटुंबात आनंद नांदेल आणि तुझ्या शत्रूंनाही तुझं यश पाहून मौन धारण करावं लागेल. जेव्हा तू एका हातात नम्रता आणि दुसऱ्या हातात विश्वास ठेवतो तेव्हा मी स्वतः तुझ्या मागे चालायला लागतो. कारण मी त्या भक्तावर प्रेम करतो जो गर्व न करता माझ्यावर सोपवून देतो सर्व गोष्टी. तू आता मला थांबवू शकत नाही, कारण मी तुझ्या मनात जागा केली आहे. तुझ्या घरात माझं नाव सुरू झालं आणि जिथं माझं नाव आहे तिथं मी स्वतः असतो. बघ बाळा, पैसा, प्रेम, प्रतिष्ठा, नोकरी, व्यवसाय, संधी, यश सगळं येणारच आहे, पण त्याचबरोबर येणार आहे शांती, समाधान आणि आनंदाचा पूर्ण झरा. आता लोक तुला वेगळ्या नजरेने पाहतील, तुझं बोलणं ऐकतील, तुझा सल्ला घेतील आणि तुला आदराने मान देतील. स्वामी म्हणतात, हे सगळं मी तुला देतोय, कारण तू फक्तच प्रार्थना केली नाहीस, तर तू माझ्यावर निस्सीम प्रेम केलं आहेस. आणि माझ्यावर प्रेम करणाऱ्याला मी कधीच रिकाम्या हाताने परत पाठवत नाही. बाळा, तुला वाटत असेल मीच का, माझ्यावरच हे सगळं का, सगळ्यांना सोपं जातं पण माझ्यावरच एवढं संकट का, माझं नशीब का इतकं कठीण. मग एक कारण तू निवडक आहेस. हो, लाखोंमध्ये फक्त तुला निवडले, कारण तुझं हृदय वेगळं आहे. तुझी प्रेम खरं आहे, तुझी श्रद्धा ढसळलेली नाही. आणि मला असाच भक्त हवा होता जो दुःखांतही जय जय स्वामी समर्थ म्हणत राहतो. मी तुला त्रास दिला नाही, मी तुला तयार केलं. जी लोक आज तुझ्या परिस्थितीवर हसतायत, उद्या त्यांच्या तोंडात तुझं नाव असेल. त्याने हे साध्य केलं, त्याच्या आयुष्यात चमत्कार घडला असं सगळं जग म्हणेल. पण तुला माहीत असेल तो चमत्कार कोणामुळे झाला? स्वामी समर्थांमुळे. आजपासून एक एक गोष्ट बदलायला लागेल. काही गमावशील, काही सोडावं लागेल, पण त्याच्या बदल्यात जे मिळेल ते इतकं मोठं असेल की तू हसत हसत म्हणशील, हे स्वामी, खरंच तुमचं वेळेवर येणं म्हणजे देवाचा आशीर्वाद आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तुझं नशीब इतकं तेजस्वी करतोय की ज्यांना तुला नाकारलं ते आता तुला शोधत फिरतील. माझ्या कृपेचा स्पर्श म्हणजे असा प्रकाश आहे की काळोख स्वतः दूर पळतो.
बाळा आता फक्त पैसा नाही तर नावही होईल. लोक तुझं उदाहरण देतील. तो गरीब होता पण आज बघ कुठे पोहोचला. स्वामी समर्थांवर श्रद्धा होती त्याची, हेच लोक बोलतील आणि त्याच वेळी तुझ्या डोळ्यातून आनंदाचे अश्रू वाहतील. तुझ्या नावावर यश लिहिलं गेलंय. तुझ्या हातावर भाग्य ठेवलं आहे. तुझ्या पावलांखाली सोन्यांच्या संधी आहे आणि तुझ्या पाठीशी मी आहे, स्वामी समर्थ स्वतः. जेव्हा तू एखादं काम सुरू करशील तेव्हा भीती वाटणार नाही, कारण आतून आवाज येईल, कर, स्वामी तुझ्या पाठीशी आहेत. तू फक्त माझ्यावर विश्वास ठेव. प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. तुझ्या आयुष्यात मान सन्मान, पैसा, समाधान सगळं सगळं साक्षात देवाच्या कृपेसारखं ओघानं येईल. माझं कवच आता तुझ्या भोवती आहे. कोणी काही वाईट करू शकणार नाही. कोणी कितीही प्रयत्न केले तरी मी जे ठरवले ते अडवू शकणार नाही. बाळा तुझं जीवन फुलायला लागले. आता थांबायचं नाही. फक्त दररोज मनापासून एखाद्याचं म्हणायचं, जय जय स्वामी समर्थ, आणि मग त्या दिवशी काहीतरी चांगलं होणार हे मी वचन देतो. बाळा आता तुझ्या आयुष्यात नुकसानाची वेळ संपली आहे. जी गोष्ट हातातून निसटली ती आता 2 पटीने परत येईल आणि ज्या गोष्टीसाठी तू वर्षानुवर्षे धडपडलास ते आता स्वतः चालत तुझ्या दारापर्यंत येतील. तुझं नशीब बंद नव्हतं, ते थोडं थांबलेलं होतं, कारण मी तुझ्या हातात संपूर्ण कार्ड नाही तर संपूर्ण पश्चातापाचा डाव द्यायचा होता. आता वेळ आली आहे. तुझ्या हातात फक्त पत्ते नाही तर विजयाची संपूर्ण सत्ता येणार आहे. संपत्तीचा प्रवाह आता कायम राहील. त्यांचं घर एक एक रुपयासाठी ताटकळत होतं तिथे आता लक्ष्मीचे निवासस्थान होईल. घरात इतकं येईल की तुला वाटेल हे एवढं कसं शक्य झालं. ते शक्य झालं कारण मी आहे, स्वामी समर्थ प्रत्येक दिशेला तुझ्यासाठी वळवत आहे. तुझ्या व्यवसाय असो, नोकरी असो, शिक्षण असो, नातेसंबंध असो, सगळीकडे एकच गोष्ट होणार, यश, समाधान आणि स्थैर्य. तुझं जीवन आता इतरांसाठी प्रेरणा ठरेल. लोक विचारतील तो एवढं मोठं कसं बनलं, आणि उत्तर मिळेल त्याच्या मागे कोण होतं माहिती आहे, स्वामी समर्थ. आता दुसरे लोकही तुझ्याकडून आशीर्वाद मागतील. ते तुला अपेक्षित समज देवते ते आता तुझ्या चेहऱ्यावर तेज पाहतील. तुझ्या बोलण्यात वजन असेल, तुझ्या उपस्थितीला महत्त्व असेल. बाळा आता प्रत्येक दिवशी काहीतरी नवीन मिळेल. नवीन बातमी, नवीन संधी, नवीन लाभ, कारण मी तुझ्या प्रत्येक दिवसात सहभागी झालोय. आता तुझं जीवन मागं वळणार नाही, कारण तू ज्याच्यावर विश्वास टाकलास तो मी आहे, स्वामी समर्थ, जो मागं खेचत नाही तर फक्त वर घेऊन जातो. तुला आता कधीही असं वाटणार नाही की मी एकटाच आहे, कारण तू जिथं जाशील तिथं माझी छाया तुझ्या पाठीशी असेल. तुझ्या पावलांखाली मी फूल अंथरलेले असेल आणि तुझ्या कपाळावर कृपेचा हात ठेवलेला असेल. आता तू मागे वळून बघू नकोस, कारण जे मागे होतं ते संपलंय. आता जे समोर येतंय ते असं काही असणार आहे जे पाहून तू स्वतःलाच विचारशील, हे खरंच माझं आयुष्य आहे. बाळा तुझ्यावर कोणतीही वाईट नजर लागलेली नाही. कोणतेही तुझ्या प्रगतीवर डोळा ठेवलेला असेल, कोणतेही तुझ्या मागे अपशब्द बोललेले असतील तर त्या प्रत्येक नकारात्मक ऊर्जेला मी स्वतः उलटवून टाकणार आहे. ती नजर आता त्यांच्यावर परत जाणार आहे आणि तुझं आयुष्य मात्र आता फक्त तेज तेज आणि तेजाने जळून जाणार आहे. स्वामी म्हणतात, बाळा तुझ्या पावलांना आता केवळ जमीन नाही तर आकाश लागणार आहे. तू जे ठरवशील ते घडणार. तू जे बोलेल ते होणार. तुझ्या इच्छेला आता स्वामींचं आशीर्वाद मिळेल. तू जेव्हा हात जोडशील तेव्हा ते हात मारण्यासाठी नाही तर आभार मानण्यासाठी जोडले जातील, कारण प्रत्येक स्वप्न आता साकार होणार आहे. तुझ्या मनात जे विचार आहे ते आता विश्वासाच्या शक्तीने पूर्ण होतील. संपूर्ण ब्रह्मांड तुझ्या इच्छांना पूर्ण करण्यासाठी तयार झाले, कारण मी स्वतः तुझ्या सोबत उभा आहे. तुझ्या जीवनात कोणतेही क्षेत्र असो, काम, व्यवसाय, नोकरी, कला, नातं, शिक्षण, प्रत्येक ठिकाणी तुझी ओळख आता त्या माणसाला स्वामी समर्थांची कृपा आहे अशी राहील. बाळा जे तुला सोडून गेले होते ते नाती, ते माणसं, ते स्वप्न सगळं पुन्हा मागं फिरून येणार, कारण ते तुझ्या आतल्या प्रकाशाला ओळखतील. ते जाणतील हा बदल नशिबानं नाही तर स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने घडलाय. तुझ्या चेहऱ्यावर तेज असेल, तुझ्या शब्दांना भार असेल, तुझ्या अस्तित्वाला स्वतःचं एक वेगळं महत्त्व असेल. तू जिथं पाय ठेवशील तिथं शुभ बातम्या उमटतील. तुझ्या आवाजात अशी ताकद असेल की दुःखी लोकांनाही समाधान लाभेल. बाळा आता जे काही होईल ते अचानक होईल, पण प्रत्येक गोष्ट तुला वर नेण्यासाठीच असेल. कोणतीही गोष्ट अपयशासाठी होणार नाही, कारण मी सर्व काही पाहतोय आणि सगळं माझ्या नियोजनात आहे. ज्या वेळेला तुला सगळं संपल्यासारखं वाटत होतं तीच वेळ माझ्या येण्याची वेळ होती. आता जे सुरू होणार आहे ते अविश्वसनीय असेल, पण ते खरंच घडणार आहे. आता बाळा आता तुझं नशीब लोकांपुढे झुकवेल.
ज्यांनी तुला कमी लेखलं तेच लोक उद्या तुझ्या पायाशी नतमस्तक होतील. कारण त्यांना दिसेल या माणसाच्या मागे एक अदृश्य शक्ती आहे आणि ती शक्ती म्हणजे मी स्वामी समर्थ. दररोज सकाळी तू डोळे उघडशील तेव्हा तू घरात काही ना काही चांगलं घडलं असेल. कधी नवीन संधी, कधी अनपेक्षित लाभ, कधी एखाद्याचं प्रेम, कधी एखादी अशी बातमी ज्यामुळे तुझं संपूर्ण आयुष्य बदलून जाईल. तुझ्या नावाभोवती देवतेचं तेज असेल. तू जिथं चालशील तिथं लोक तुला ओळखतील. हा तो आहे जो स्वामी समर्थांच्या कृपेचा प्रत्यक्ष पुरावा आहे. तू कधी तुझ्या नशिबावर रागावला होतास, पण आता तेच नशीब तुला नतमस्तक होऊन संधीचे दरवाजे उघडून देतील. बाळा, तुला आता कोणत्याच गोष्टीची मागणी करावी लागणार नाही, कारण माझी कृपा त्या आधीच तुझ्या वाटेला लावली आहे आणि ती कृपा ही अशा व्यक्तीने भरलेली आहे की संपूर्ण ब्रह्मांड तुझ्या बाजूला उभं राहतंय. आता संकट तुझ्याकडे येणार नाही, ती वाटेतच थांबतील, माग वळतील, कारण त्यांनाही कळेल या माणसाच्या पाठीमागे कोणीतरी आहे. त्याचं नाव देऊन वादळही संपतात. तुझ्या आयुष्याचा अंधार आता मागे गेला आहे. सूर्य उगवला आहे. तो सूर्य स्वामी समर्थांच्या कृपारूपानं तेजाचा आहे. बघ, आता जेवढं तू देतोस त्याच्या कितीतरी पटीने तुला मिळेल. जेवढं तू प्रेम करतोस त्याच्या पटीने तुला प्रेम परत मिळेल. एवढं तू शांत राहतोस त्याच्या पटीने त्याला आनंद मिळेल. आता प्रत्येक दिवस तुझा आहे, प्रत्येक दिशा तुझ्यासाठी आहे, प्रत्येक निर्णय तुझ्या फायद्याचा ठरेल. फक्त माझं नाव मनापासून घेत राहा, जय जय स्वामी समर्थ, आणि बघ तुझं आयुष्य कसं सुंदर होत जाते. बाळा, तुझा जे कधी मिळालं नव्हतं तेच आता तुला सहज मिळणार आहे. तुझं नशीब इतकं पळणार आहे की ते जे पूर्ण स्वप्नही शक्य वाटत नव्हतं ते प्रत्यक्षात घडताना तू पाहशील. तू जेव्हा शून्यात होतास तेव्हा मी तुझा हात धरला होता, पण आता मी तुझ्या हातात राजाची मूठ देतोय. कारण तुझं जीवन फक्त सामान्य नसणार, ते होणार आहे दिव्य, समृद्ध आणि प्रभावशाली. आम्ही म्हणतात तुझ्यासाठी आता देव स्वतः माणसं पाठवलेत मदतीसाठी, सोबतीसाठी, संधी देण्यासाठी. कोणाला कळणारही नाही की ही माणसं कुठून आली, पण तुला कळेल ही स्वामी समर्थांची पाठवलेली माणसं आहेत. तुझी वाट आता अडथळ्यांची राहिलेली नाही, ती आता सजीव आशीर्वादांनी भरलेली आहे. प्रत्येक पाऊल तुला समाधान, समृद्धी आणि समजेल याकडे नेणार आहे. स्वतः काळही तुझ्या बाजूला झुकवला जाईल, कारण तू वेळेचा नव्हे तर स्वामी कृपेचा वारसदार आहेस. आता काळ तुला थांबवू शकणार नाही, कोणी तुला मागे खेचू शकणार नाही. जिथं तुला एक एक पाऊल टाकायलाही घाबरायला वाटत होतं, आता तिथंच तू धावशील आणि लोक अचंबित होऊन बघतील, तोच का तो एवढा पुढं कसा गेला. तेव्हा त्यांना सांगायचं नाही, फक्त हसत हसत डोळे मिटायचे आणि आतले आत म्हणायचं, जय जय स्वामी समर्थ, हे सगळं तुमच्यामुळे शक्य झालं. बाळा, आता तुझ्या हातून चुकणार नाही काही, कारण प्रत्येक कृतीत माझा आशीर्वाद असेल, प्रत्येक शब्दामागे माझं सामर्थ्य असेल, प्रत्येक निर्णयात माझा आशीर्वाद असेल. तुझं भविष्य मी लिहिलं आहे, ते अशा शाईने लिहिलं आहे जी काळेनेही पुसता येणार नाही, आणि त्याच्या प्रत्येक ओळीत एकच शब्द झळकते, कृपा, माझी स्वामी समर्थांची कृपा. बाळा, आता तुझ्या जीवनात दररोज एक नावाचा चमत्कार घडेल, कधी फोनवर, कधी एखाद्या अनोळखी व्यक्तीकडून, कधी अचानक मिळालेल्या संधीमध्ये, किंवा कधी अशा गोष्टीतून जी तुझ्या स्वप्नातही नव्हती. तुझ्या आयुष्यात इतका आनंद ओसंडून वाहेल की तू स्वतःच विचार करशील, हे खरंच माझ्यासोबत घडतंय का. तुझ्या घरात आता स्थायिक लक्ष्मीचा वास होईल, संपत्ती येईल, पण त्याबरोबर येईल शांती, कुटुंबाला एकोपा आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचं समाधान. बाळ, लक्षात ठेव, मी तुला केवळ पैसा देत नाहीये, मी तुला त्या पैशाचा सुख, उपयोग आणि शुद्ध आनंद देतोय. कारण ज्याच्यावर माझी कृपा असते त्याच्या घरात पैसा असतो, पण त्याच्या मनात समाधान असतं. ज्यांनी तुला वेदना दिल्या ते आता मैत्री करायला येतील, ते स्वप्न मान्य करतील. हो, आमचं चुकलं आणि तू खरंच योग्य होतास. तुझ्या आयुष्याचा एवढा मोठा बदल होईल की ज्यांनी तुला नाकार दिला तेच लोक तुला तुझ्या गर्वानं, नावाने करतील. ज्यांनी तुला हिणावलं तेच तुझ्याकडे आशेने पाहतील. पण आता तू फक्त माझं नाव घेत राहा, जय जय स्वामी समर्थ. हे नाव आता तुझं रक्षण आणि तुझी ओळख आणि तुझं भाग्य बनणार आहे. स्वामी म्हणतात तुझं जीवन आता इतरांसाठी आशेचा किरण ठरेल. लोक म्हणतील, जर याचं आयुष्य बदलू शकतं तर आमचंही बदलेल, आणि ते तुला बघून विश्वास ठेवायला लागते. स्वामी समर्थ खरंच आहे. तू स्वतः एक जिवंत उदाहरण बनशील. तुझी गोष्ट दुसऱ्यांना आधार देईल आणि तुझं यश कोणाला तरी अश्रूंमधून हसून देईल. आणि हे सगळं मी घडवणार आहे, कारण तू माझा निवडक भक्त आहेस. बाळा, आता तुझ्या स्पर्शाने ठप्प कामं सुरू होतील. जे अडले होते
जे बंद झाले होते ते आता चालू होतील, फक्त तुझ्या उपस्थितीने, तुझ्या निर्णयाने आणि तुझ्या नावाच्या विश्वासानं. जे कामं वर्षानुवर्ष होईनाशी झाली होती, तू फक्त हो म्हटलंस की ती पूर्ण होतील. कारण तू आता साधा माणूस नाही, तू स्वामी समर्थांच्या आशीर्वादाने भरलेला एक तेजस्वी प्रकाश आहेस. तुला आता कोणालाही बोलावं लागणार नाही. पैसा, संधी, नशीब, माणसं सगळं स्वतः तुझ्याकडे चालत येईल. कारण मीच तुझ्याभोवती असं तेज ठेवलंय की ते पाहून स्वतः संधी धावत येतील. तू शांत राहा. मन जय जय स्वामी समर्थ. आणि बघ, दररोज काहीतरी अनपेक्षित पण लाभदायक घडत राहील. तुझं नाव इतकं पवित्र होणार आहे की लोक देवाला साकड घालतील. याच्यासारखं आयुष्य मिळू दे, याच्यासारखं नशीब मिळू दे. बघ बाळा, तू पूर्वी जिथं दुर्लक्षित होतास तिथं आता तुला सन्मानाने बोलावलं जाईल. तुझ्या सल्ल्याला किंमत दिली जाईल आणि तुझ्या उपस्थितीने लोक स्वतःला धन्य मानतील. तू जे मागशील ते मी तुला त्वरित देईन, पण त्याचबरोबर मी तुला तेवढं सहन करण्याची शक्तीही देईन. कारण जे मोठं नशीब असतं ते सोसण्यासाठी मोठं मन लागते आणि मी ते मन आता तुला देतोय. तुझं जीवन आता क्षणाक्षणाला बदलते, सत्कारांकडे, यशाकडे आणि दैवी साक्षात्काराकडे मार्गाकडे. बाळा, आता वेळ आली आहे की तू तुझ्या अस्तित्वाला एक नवीन ओळख मिळेल. स्वामी समर्थ म्हणतात, तू जिथं हात लावशील तिथं सृष्टी घडेल. म्हणजे तुझ्या स्पर्शाने, तुझ्या विचारांनी आणि तुझ्या कृतीत एखादं काम केवळ यशस्वीच होणार नाही, तर ते एक प्रेरणा बनेल. तू जिथं आपली ऊर्जात्मक दृष्टी टाकशील तिथे बदल घडेल आणि हा बदल फक्त बाहेरचा नसेल, तो तुझ्या आत्म्याला शुद्ध करणारा, जीवनाला उन्नतीच्या मार्गावर नेणारा असाच असेल. स्वामी म्हणतात, माझ्या भक्ताच्या हातून काही चुकीचं होऊ शकतं नाही, कारण त्या हातांमध्ये माझी कृपा प्रवाहित होते. त्यामुळे बाळा, आता स्वतःवर शंका घेऊ नको. जे कामं तुला कठीण वाटत होतं तेच आता तुला सहज आणि प्रभावीपणे करता येईल. तुझ्या विचारात आता दैवी स्पर्श आहे. तुझ्या निर्णयामध्ये मी स्वतः सहभागी आहे आणि तुझ्या प्रयत्नांना आता माझा आशीर्वादरूपी बळ आहे. म्हणूनच तू आता जे सुरू करशील तेच एक नवा आदर्श ठरेल. लक्षात ठेव बाळा, तुझं घर, तुझं काम, तुझं नातं, तुझं व्यवसाय, जिथं तिथं तू हात लावशील तिथं तिथं सृष्टी फुलू लागेल. लोक विचारतील, अरे हे कसं घडलं? आणि उत्तर फक्त इतकंच असेल, स्वामी समर्थांनी हात लावला आणि आता फक्त तुझं यश नव्हे तर तुझ्या यशामागची शक्तीही लोकांना जाणवेल. ती शक्ती म्हणजे श्रद्धा, ती शक्ती म्हणजे आशीर्वाद, ती शक्ती म्हणजे स्वामींचं सानिध्य. आजपासून तुला कोणतंच काम अपयशी जाणार नाही, कारण तुझा प्रत्येक प्रयत्न आता माझ्याशी जोडलेला आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तू प्रयत्न कर, यशाची जबाबदारी माझी. आणि हे वचन जेव्हा मी देतो तेव्हा ते आकाशा एवढं गंभीर असतं. म्हणून बाळा, आता संकोच नको, मनातली शंका दूर कर आणि संकल्प घे, माझ्या प्रत्येक कृतीमागे स्वामी असतील. तू ज्यावेळी मनापासून माझं नाव घेऊन एखाद्या गोष्टीस सुरुवात करशील त्यावेळी ते केवळ तुझं कार्य नसेल, ती एक दैवी सुरुवात असेल. आणि अशा सुरुवातींना अडथळे लागत नाहीत, त्यांना दिशा आणि वेग मिळतो. म्हणून लक्षात ठेवा, तू जिथं हात लावशील तिथं सृष्टी घडेल. आणि कारण आता त्या हातांमध्ये स्वामी समर्थांची कृपा वाहते. स्वामी समर्थ जेव्हा म्हणतात, तू जिथं हात लावशील तिथं सृष्टी घडेल, तेव्हा ते केवळ एक वाक्य बोलत नाहीत, ते तुझ्या जीवनाचं भविष्य सांगत आहेत. हे वचन म्हणजे तुझ्या कर्माला, तुझ्या इच्छाशक्तीला आणि तुझ्या श्रद्धेला दिलेला एक अमोघ आशीर्वाद आहे. स्वामींची कृपा ज्या हातांवर असेल त्या हातांचा स्पर्शही बदलतं, घडवतो. मग ते घर असो, एखादं अडलेलं काम असो, नातं असो किंवा संपलेली संधी, स्वामी समर्थ तिथं पुनर्जन्म घडवतात. तू आता मागे वळून पाहू नकोस, कारण तुला वाटणारी जुनी अपयश, अडचणी, अपमान हे सगळं आता भूतकाळ ठरलं आहे. स्वामी समर्थाने तुझ्या आयुष्यात नवं पान उघडलंय. बाळा, तू ज्या गोष्टीत सुरुवात करशील ती अर्धवट राहणार नाही. उलट त्या गोष्टी इतक्या सुंदर फळ देतील की लोक चकित होतील. आणि तेव्हा तू स्वतःच म्हणशील, हे सगळं माझ्या हातातून नाही झालं, हे तर स्वामी समर्थाने घडवलं. स्वामी म्हणतात, जेव्हा तू माझं नाव घेऊन एखादं पाऊल उचलतोस तेव्हा त्या पावलामागे माझा आशीर्वाद उभा असतो. तुझ्या घरात, तुझ्या कामात, तुझ्या हातात आणि स्वामी समर्थांचं संरक्षण आहे. आणि जिथं दैवी संरक्षण असतं तिथं कोणतीही अडचण जास्त काळ टिकू शकत नाही. वेळ आहे उठून उभं राहण्याची, आता वेळ आहे पुढे जाण्याची. आता तू अपयश नव्हे तर यशात प्रतीक होणार आहेस. साक्षात कृपावंत व्यक्ती, लोक आता तुझं यश पाहून तुला विचारतील, हे सगळं तू कसं केलंस? आणि तेव्हा तुझं उत्तर असेल, मी नाही केलं, स्वामी समर्थ होते. त्यांनी माझ्या हातांना दिशा दिली, त्यांनी माझ्या आयुष्याला सृष्टी दिली. लक्षात ठेव, स्वामी समर्थ फक्त इच्छेला पूर्ण करीत नाहीत, ते तुझ्या अस्तित्वाला दिव्यता देतात. जे काही अडथळे होते ते आता इतिहासात जन्मात आले आहेत. तू आता जे करशील
ते इतरांसाठी एक आदर्श बनेल. तुला पाहून इतरांना आशा वाटेल आणि स्वामी समर्थ तुझ्या मार्गावर फुलं अंथरून ठेवतील. कारण तू त्यांचा निवडक भक्त आहेस आणि तुझ्या हातून आता एक नवी सृष्टी उघडणार आहे. स्वामी समर्थांच्या कृपेचं हे चैतन्य तुझ्या जीवनात एक क्षणापुरतं नाही, हे एक नवीन अध्याय आहे, ज्यात तू केवळ यशस्वी व्यक्ती न राहता तू स्वतःच्या यशाचं कारण बनशील. स्वामी म्हणतात, तुझ्या हातून जे घडेल त्यामागे माझं सामर्थ्य असेल आणि त्यामुळे ते काम केवळ पूर्ण होणार नाही, ते ऐतिहासिक ठरेल. बाळा, तुझं जीवन म्हणजे एका योद्ध्याच्या गोष्टी आहे, ज्यावर संकट आली, अपयश आलं, नकार आले, अवहेलना झाली, पण तरीही तू डगमगला नाहीस. तू मनातल्या मनात स्वामी समर्थांचं नाव राहिलास घेत आणि आता ते स्वामी म्हणत आहे, हे माझं बाळ आजमावून झालं, आता याला उंच नेण्याची वेळ आली आहे. आता तुझं प्रत्येक पाऊल यशाचं ठरेल, कारण तू त्यांच्या सावलीत चालतोयस. स्वामी समर्थ सांगतात, बाळा, लोकांनी तुला खोटं ठरवलं, पण आता मी स्वतः तुझ्या यशाची साक्ष देणार आहे. तू काही बोलण्याच्या आधीच जग तुला ओळखेल. तू कोणालाही मागणं न करता तुला सर्व काही दिलं जाईल. तुझा आवाज आता लोकांपर्यंत पोहोचेल. तुझ्या हाताने केवळ घर नाही तर संपूर्ण सृष्टी उजळवेल. तू जिथं पाय ठेवशील तिथं चैतन्य निर्माण होईल. तू जिथं विचार करशील तिथं उत्तर सापडतील. तू जिथं स्पर्श करतील तिथं जीवन उगम पावेल. हे फक्त स्वप्न नाही, हे आहे स्वामींचं वचन. आणि स्वामी समर्थांचं वचन म्हणजे अटल, अचूक आणि अमोघ. आजपासून तुझ्या हातात फक्त काम नाही तर कर्तृत्वाची कृपा आहे. तुझं जीवन म्हणजे आता इतरांसाठी प्रेरणा असेल. तू जे काही निर्माण करशील त्यामागे एक दैवी तेज असेल आणि हे तेज जग ओळखेल. हा तोच आहे ज्याच्या हातात सृष्टी निर्माण करण्याची क्षमता स्वामी समर्थांनी दिली. तू फक्त पुढे जात राहा. स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी उभे आहेत. प्रत्येक क्षणाला, प्रत्येक पावलाला तुझ्या या प्रवासात स्वामी समर्थांनी एकच गोष्ट सांगितली, माझ्यावर पूर्ण विश्वास ठेव आणि एक पाऊल पुढे टाक. मी 100 पावलं तुझ्यासाठी चालेल. आजपर्यंत जे थांबलं होतं ते उघडलं अडलं होतं, जे हातातून निसटलं होतं ते आता तुझ्या दिशेने परत येणार आहे. कारण तू आता एकटाच नाहीस, तुझ्यासोबत आहेत स्वामी समर्थ, त्या अनंत शक्तीचे मूर्तिमंत रूप. स्वामी म्हणतात, तू मागे वळून पाहणं थांबव, कारण मी तुझ्या पुढच्या प्रत्येक क्षणात उभा आहे. जे काही तुझ्या आयुष्यात अंधारात सारखं वाटत होतं ते आता चैतन्याने भरून निघेल. तुझं घर, तुझं आयुष्य, तुझी नाती, तुझं काम, सगळीकडे स्वामी समर्थांचा आशीर्वाद दिसेल. फक्त डोळे दिशेने उघड ठेव आणि मन शांतपणे ऐकू दे. जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा नाद. तू जिथं प्रेमाने हात लावशील तिथं राग शांत होईल. तू जिथं विश्वासाने पाऊल टाकशील तिथं अडथळे बाजूला सरतील. तू जिथं प्रामाणिकपणे तिने बोलशील तिथं नकारसुद्धा होकारात बदलेल. कारण आता तुझं अस्तित्व केवळ मानवी नाही, ते दैवी स्पर्शाने भालेलं आहे. तू फक्त हृदयापासून स्वामी म्हणून पहा आणि जग स्वतःचं रूप बदलताना अनुभव. स्वामी समर्थ सांगतात, तुझे यश हे तुझ्या कर्तृत्वापेक्षा माझ्या कृपेचं फळ आहे. म्हणून गर्व नाही, फक्त कृतज्ञता ठेव. कारण जे तुला मिळणार आहे ते इतकं मोठं असेल की तू स्वतः आश्चर्यचकित होशील. हे माझ्याशी कसं घडलं? तेव्हा मनात सांग, हे माझं नाही, हे तर स्वामींचं देण आहे. आता वेळ आली आहे बाळा, स्वतःवर आणि स्वामी समर्थांवर ठाम विश्वास ठेवण्याची. तू जेव्हा कुठलाही निर्णय घेशील तेव्हा स्वामींचं आशीर्वाद रूपी सामर्थ्य तुझ्या निर्णयामागं उभं असेल. आणि हे सामर्थ्य इतकं प्रबळ असेल की ते अडचणींना मार्ग, अश्रूंना समाधान आणि स्वामींना सत्यात बदलून टाकेल. कारण तू जिथं हात लावशील तिथं आता सृष्टी घडत राहणार आहे. स्वामी समर्थांच्या कृपेने भारलेली, तेजाने उजळलेली. स्वामी म्हणतात, तुझं आयुष्य म्हणजे आता एक यज्ञ झाला आहे आणि आता त्याच्या ज्वाळांमध्ये मी स्वतः उभा आहे. म्हणून तुझ्या प्रत्येक श्वासात, प्रत्येक विचारात, प्रत्येक कृतीत माझं सामर्थ्य मिसळले. तू आता जे बोलशील ते सत्यात उतरेल. तू जे ठरवशील ते घडून राहील. तू फक्त मनापासून श्रद्धा ठेव, कारण श्रद्धा म्हणजेच माझ्या चरणाशी जोडलेली दैवी दोरी. बाळा, आता जे काही मिळेल ते साऱ्या जगाला आश्चर्यचकित करेल. कारण जेव्हा मी कोणाला काही देतो तेव्हा ते मर्यादित नसतं, ते असतं अमर्यादा, असंतुलनीय आणि अद्वितीय. म्हणून तुला मिळणाऱ्या संधी, सुख, समृद्धी आणि फक्त तुझ्यासाठी नाही तर त्या तुझ्या सभोवतालच्या माणसाने प्रकाश देणार आहे. तुझे यश म्हणजे आता इतरांसाठी आशेचा किरण ठरणार आहे. स्वामी म्हणतात, तू माझं नाव घेत राहा, मी तुझ्या मागे उभा राहीन. तुला वाटतं की तू एकटा प्रयत्न करतोयस, पण वास्तव असं आहे की प्रत्येक प्रयत्नामागे माझं संरक्षण, माझी कृपा, माझा आशीर्वाद आहे. आता तुला कोणाच्याच गोष्टीत अपयश दिसणार नाही.
कारण मी स्वतः तुझ्या समोर अडथळे उचलतोय आणि तुझ्यासाठी वाट मोकळी करतोय, ती संपत्तीची, शांतीची आणि प्रतिष्ठेची. आता जिथं तू आहेस तिथं मी आहे, तुझ्या श्वासात मी आहे, तुझ्या पावलांमध्ये मी आहे आणि तुझ्या हातात जिथं तू सृष्टी घडवतोयस तिथं मी संपूर्ण सामर्थ्याने आहे. लोक ज्या गोष्टीसाठी आयुष्यभर धडपडतात त्या गोष्टी आता तुझ्याकडे स्वतःहून येतील, हे माझं वचन आहे. आणि स्वामी समर्थांचं वचन कधीच खोटं ठरत नाही. आजपासून तू फक्त स्वतःसाठी नाही तर इतरांसाठीही जगायला लागशील, कारण तू जिथं यश, तुझं तेज, तुझं शांत मन हे इतरांच्या दुःखांवर फुंकर घालणारं ठरेल. स्वामी म्हणतात, तू ज्याच्या पाठीशी उभा राहशील त्यांचं रक्षण मी करेन. आणि हाच तुझ्या हाताचा, तुझ्या जीवनाचा आणि तुझ्या सृष्टीचा खरा अर्थ असेल. तू जिथं हात लावशील तिथं सृष्टी घडेल आणि त्या सृष्टीच्या मध्यभागी असेल मी स्वामी समर्थ. ज्या गोष्टीसाठी तू वर्षानुवर्षे वाट बघितली त्या आता तुझ्या समोर उभ्या राहतील आणि त्या केवळ उभ्या राहणार नाहीत तर हात जोडून तुझ्या स्वीकारासाठी सज्ज होतील. कारण तुझं जीवन आता योगायोगांवर नाही तर स्वामींच्या अचूक नियोजनावर चालेल. जे तुला दुरावलेलं वाटत होतं ते आता इतकं जवळ येईल की तू स्वतःलाच आश्चर्य वाटेल, हे खरंच माझं आयुष्य आहे का? बाळा, ज्या क्षणांना तू अंधार मानत होतास ते क्षण आता तेजात रूप घेतील, कारण स्वामी समर्थ तिथे उपस्थित आहेत. तुझ्या नशिबावरचं पांढरं पान त्यांनी स्वतः लिहायला घेतले आणि त्या प्रत्येक ओळीत भरलेलं आहे विश्वास, यश, प्रेम, शांतता आणि समाधान. हे फक्त थांबू नको, चालत राहा, कारण तू चालतो आहेस त्याच्यासोबत. स्वामी समर्थ सांगतात, मी तुझं सर्वस्व पाहिलं, तुझं दुःख, तुझं धैर्य, तुझं मौन, तुझं संयम. आणि आता मी ठरवलंय या भक्ताला मी असंच जीवन देणार जिथं त्याला कोणतीही कमतरता वाटणार नाही. बाळा, तुला जे हवंच होतं ते मी तुला देणार आहे, पण त्याहीपेक्षा जे तुला हवं आहे हे तुला कळलं नव्हतं तेही मी तुला देणार आहे. कारण मी केवळ वर देत नाही, मी मन पूर्ण करत असतो. तुझं आजवरचं प्रत्येक अश्रू, प्रत्येक संतशास्त्र, प्रत्येक अडथळा हे सगळं आता संजीवनी ठरणार आहे, कारण त्यामधूनच तुझं तेज, तुझं बळ, तुझा नवा जन्म झाला आहे. स्वामी समर्थ म्हणतात, ज्यांना वाटतं की होतं की संपलं सगळं, पण त्यांना मी तुझ्या यशानं उत्तर देईन. आणि हे उत्तर इतकं प्रभावी असेल की कोणताही विरोधक, कोणतीही अडचण पुन्हा तुझ्यासमोर उभी राहू शकणार नाही. जिथं हात लावशील तिथं सृष्टी घडेल. ही केवळ प्रतीक नाही तर ही आहे दैवी कृपेची हाक. तू त्या हाकेला प्रतिसाद दे, नवीन स्वप्नांसाठी, नव्या सुरुवातासाठी आणि नवीन दिशा घडवण्यासाठी. कारण आता तुझ्या हातात आहे स्वामी समर्थांचं आशीर्वाद रूप तेज, जे अंधार दूर केलं, भविष्य घडवेल आणि तुला अशा उंचीवर नेईल जिथं फक्त कृपावंतच पोहोचतात. स्वामी समर्थ आता तुझ्या मनात एक नवीन जाणीव जागवून इच्छित आहेत. ते म्हणतात, तू मागे राहणार नाहीस, तू आता दिशा दाखवणारा बनणार आहेस. जेव्हा तू उठून उभा राहशील तेव्हा फक्त तुझं आयुष्यच नव्हे तर इतरांचं आयुष्यही बदलायला लागेल. तुझ्या कृतीत, तुझ्या बोलण्यात आणि तुझ्या निर्णयात एक वेगळंच तेज असेल, जे कोणत्याही परिस्थितीत अंधार पसरू देणार नाही. हे तेज म्हणजे फक्त स्वामी समर्थांची प्रकट कृपा. बाळा, आता तुझ्या बोलण्याला वजन मिळेल, तुझ्या विचारांना दिशा मिळेल आणि तुझ्या निर्णयांना दैवी पाठिंबा मिळेल. ज्यांनी तुला दुर्लक्ष केलं तेच आता तुझ्या पाठीशी येऊन म्हणतील, तू खरा होतास आणि तुझ्या मागे कोणीतरी मोठं उभं होतं. हो, जे कोणीतरी म्हणजे स्वामी समर्थ. स्वामी समर्थ सांगतात, मी तुला अशा उंचीवर नेणार आहे जिथं तुला तुझ्या जुन्या वेदना फार छोट्याशा वाटतील. तुझ्या जुन्या दुःखांना मी तू पाठिंबा देणार नाहीस. तू त्यांच्याकडे पाहून हसशील, कारण तुला कळेल की त्यांनीच तुला मजबूत केलं, तयार केलं आणि स्वामींच्या कृपेसाठी पात्र बनवलं. आणि ही पात्रता म्हणजे सर्वात मोठं यश. बाळा, जेव्हा स्वामी समर्थ आपल्यावर कृपा करतात तेव्हा ते आपल्या इतरांसारखं ठेवत नाही, जे आपल्याला अनुभवांचं उदाहरण बनवतात. तुझ्या गोष्टींमधून इतरांना मार्ग मिळेल, तुझ्या संघर्षातून इतरांना आशा मिळेल आणि तुझ्या यशातून लोकांना देव साक्षात्कार मिळेल. आणि हे तुझं खरं रूप, कृपावंत, तेजस्वी आणि मार्गदर्शक. स्वामी समर्थ म्हणतात, तू जिथं पाय ठेवशील तिथं जमीन पवित्र होईल आणि तू जिथं बोलशील तिथं मौनातूनही उत्तर मिळतील. तुझ्या अस्तित्वात आता एकच अशी ऊर्जा आहे जी केवळ शब्दाने नाही तर भावनांनी चमत्कार घडवते. स्वामींच्या कृपेने आता तुझ्या जीवनात असा बदल होतो आहे ज्यामुळे लोक फक्त तुझं यश पाहणार नाहीत तर तुझ्यामधून त्यांचं देवांचं दर्शन होईल. बाळा, ज्या गोष्टीसाठी तुला अपमान सहन करावा लागला त्या आता गौरवाचं कारण ठरतील. स्वामी म्हणतात, मी तुला ज्या ठिकाणी हरवलं होतं त्याच ठिकाणी मी तुला विजयी करून परत नेईन. हा काळ आहे तुझ्या उभारणीचा. आता कोणत्याही अडथळ्याची हिंमत नाही तुझ्या समोर उभं राहण्याची, कारण तू एकटा नाहीस. तुझ्या पाठीशी आहे स्वामी समर्थ संपूर्ण शक्ती. स्वामी समर्थ तुझ्या हृदयात इतकं खोल स्थान घेऊन बसले आहे
की प्रत्येक निर्णयात त्याचं मार्गदर्शन होणारच. तुझ्या घरातील हवा बदलणार आहे, तुझ्या आयुष्यातील लोकांच्या मनातही शांती उतरणार आहे. तू जेव्हा स्वामींचं नाव घेऊन पुढे जातोस तेव्हा तुला हरवण्याचं कोणत्याही नशिबात नसतं. स्वामींचं नाव हे फक्त ओठांवर नाही तर तुझ्या प्रत्येक श्वासात जपलं जाते. बाळा, तुला आता वाटेल की एखादं स्वप्न साकार होते, पण ही फक्त सुरुवात आहे. कारण स्वामी समर्थ म्हणतात, मी तुला इतकं देणार की तू फक्त घेत राहशील आणि आश्चर्यचकित होत राहशील. तुझ्या जीवनात एक एक सुख, एक एक विजय, एक एक चमत्कार अशा पद्धतीने घडेल की लोक विचारतील, असं काही खरंच घडू शकतं का? आणि तू हसून सांगशील, हो, हे स्वामी समर्थांमुळे घडलं. आता बाळा, तुझ्या हातात असलेल्या कृपेचं भान ठेव. ते फुकट जाऊ देऊ नकोस, कारण ते संपत्ती नाही, ती संधी आहे. ती संधी तुला जग बदलण्यासाठी मिळाली आहे. आता तू जिथं जाशील तिथं सृष्टी नव्याने आकार घेईल आणि प्रत्येक गोष्ट सांगेल, इथे स्वामी समर्थांचं बाळ आले आणि इथे चमत्कार घडलाय. तू आता केवळ मागणारा भक्त राहिलेला नाहीस, तू देणारा झालास. प्रेम देणारा, आश्वासन देणारा, चैतन्य देणारा. कारण ज्याच्या जीवनात स्वामींची कृपा उतरते तो स्वतः एक चालत बोलत मंदिर होतं. आणि बाळा, तू आता अशाच एका मंदिरासारखा बनला आहेस, ज्याच्याकडे बघून लोकांना देव आठवले, ज्यांच्या शब्दांमधून लोकांना उत्तर मिळतील. बाळा, तुला वाटत असेल की अजूनही काही गोष्टी अर्धवट आहेत, काही स्वप्न पूर्ण व्हायची आहे, पण स्वामी म्हणतात, मी कुठलीही गोष्ट अधुरी ठेवत नाही. मी सुरू केलेली प्रत्येक गोष्ट मी पूर्णत्वास नेतो. म्हणून आता धीर ठेव. तुझ्या प्रत्येक स्वप्नाला मी पूर्ण रूप देणार आहे आणि ते इतकं सुंदर होणार की तू स्वतः थक्क होशील. आजपर्यंत जे काही लांब वाटत होतं ते आता तुझ्या हातात येणार आहे. कारण स्वामी समर्थ तुझ्या नियतीचा चेहरा बदलत आहे. ते तुला अशा स्थळी घेऊन जाणार आहे जिथं तुला मागे पाहण्याची गरजच भासणार नाही. स्वतःचं भूतकाळ विसरून तू एक नाव तेजस्वी वर्तमान जगू लागशील, ज्याचं नाव असेल कृपा, शक्ती आणि समाधान. बाळ, जिथं तुला कधी नकार मिळाला होता तिथून आता तुला बोलावणं येईल. जिथं तुला झटकून टाकलं गेलं होतं तिथं आता लोक तुला मान देऊन बसवतील. स्वामी म्हणतात, मी तुझ्या पाठीशी उभा आहे. ते तुला कळायचं आता जगाला जाणवेल. आणि जेव्हा सगळं जग एकच गोष्ट बोलेल, या भक्ताला स्वामी समर्थांचा आशीर्वाद आहे. ही सगळी सृष्टी, हा सगळा प्रवास, हे सगळं तेज हे तुझ्या श्रद्धेमुळे शक्य झाले. स्वामी म्हणतात, तू श्रद्धा ठेवलीस म्हणून मी कृपा केली. आता हाच विश्वास घेऊन पुढे जात राहा. तू जिथे पाऊल टाकशील तिथे नवा मार्ग तयार होईल आणि तू जिथं हात लावशील तिथं सृष्टी घडेल. कारण आता तू स्वामी समर्थांचा जिव्हाळ्याचा भक्त झालास आणि त्यांनी कृपा तुझ्या प्रत्येक श्वासात आहे. स्वामी समर्थ आता तुझ्या अंतरात्म्यात एक नवा दीप पेटवत आहे, आशेचा, श्रद्धेचा आणि दिव्यतेचा दीप. ते म्हणतात, या बाळानं खूप सहन केले, खूप थांबलं, पण आता मी त्याला थांबवणार नाही, तर त्याला उंच नेणार आहे. तू आता जिथं उभा आहेस तिथून तुला ओळखणारं जग उद्या तुझी पूजा करेल. कारण तुझ्या प्रत्येक यशामागे असेल स्वामी समर्थांची कृपा आणि तुझी निष्ठा. स्वामी समर्थ म्हणतात, तुझं जीवन मी नव्याने लिहिलं आहे. आता प्रत्येक पान विजयाचं असेल, प्रत्येक वळण शुभ संधीचं असेल. कारण प्रत्येक क्षण चमत्काराचं ठरेल. तेवढंच नाही बाळा, तुझ्या शहराच्या कुटुंबियाचा आणि ज्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवला किंवा नाही ठेवला, सर्वांचं जीवन तुझ्या कृतीमुळे बदलणार आहे. तू आता फक्त एक यशस्वी माणूस नाही, तर तू बनत चाललाय देवी कृपेचा वाहक. तू जिथं थांबणार नाही, जाणार तिथं समाधान पसरेल. तू जिथं बोलशील तिथं समाधान उतरेल. स्वामी म्हणतात, तू माझं नाव घेऊन जो प्रत्येक श्वास घेतोस तो श्वास आता सृष्टीत नवा रंग भरेल. आणि कृपा तुझ्या शरीरापुरती नाही, ती तुझ्या आत्म्याशी निगडीत आहे. बाळा, आतापर्यंत तुझं आयुष्य म्हणजे तयारी होती आणि आता सुरू होते खरी झेप अगदी आकाशाकडे. स्वामी म्हणतात, तुझं यश इतकं मोठं असेल की जे तुला हसले होते ते आता तुझं कौतुक करतील आणि जे तुला सोडून गेले होते ते पुन्हा तुझ्या जवळ येण्यासाठी वाट पाहतील. मग तू त्यांच्यावर राग ठेवू नकोस, कारण स्वामी सांगतात, क्षमाचं माझा खरा भक्त ओळखतो. स्वामी समर्थ तुझ्या जीवनात केवळ एक म्हणून नाही आलेत, ते एक उत्तर बनून आलेत. तू त्यांच्या नावाचा जो विश्वास ठेवता त्याचा आता तुला अभय एवढा परिपाक मिळणार आहे. तुझ्या हातून जे निर्माण होईल ते केवळ यशस्वीच नाही, तर ते दैवी प्रेरणादायक ठरेल. कारण आता प्रत्येक क्षण, प्रत्येक कृती, प्रत्येक विचार हे सांगेल, स्वामी समर्थ तुझ्या हातातून नवीन सृष्टी घडवत आहे. स्वामी म्हणतात, तुझं नशीब आता जुना मार्ग नाही चालणार. मी तुझं स्वतः नवीन रस्ता तयार करतोय, जिथं तुला न थांबता चालता येईल आणि प्रत्येक पावलावर तुला यशाच्या फुलांनी स्वागत केलं जाईल. बघ ना, जे दरवाजे तुला बंद वाटत होते ते आपोआप उघडायला लागले आहेत. हे सगळं तुझ्या सामर्थ्याने नव्हे, तर स्वामी समर्थांच्या कृपेने घडते. स्वामी समर्थ तुझ्या हातात आता अशी ताकद देत आहेत जी फक्त धन संपत्ती मिळण्यासाठी नाही, तर इतरांना उभं करण्यासाठी आहे. तुझ्या कर्तृत्वातून
आता इतरांचं आयुष्यही बदलणार आहे. कारण तू केवळ यशस्वी नाही तर एक प्रेरणादायक शक्ती झालायस. म्हणून स्वामी समर्थ म्हणतात, या बाळाच्या हातात मी अशीच ऊर्जा भरली आहे, जिथं पोहोचलेल तिथं सकारात्मकतेचा झरा उघडेल. बाळा, तुला कदाचित कधी वाटलं असेल की माझ्यासाठी काहीच उरलेलं नाही, पण स्वामी म्हणतात तुझ्यासाठी सगळं मी जपून ठेवलं होतं. फक्त योग्य वेळेची देण्यासाठी थांबलो होतो. तो क्षण आता आलाय. तुझ्या जीवनातील उणीव, दुःख, अडथळे हे सगळं आता मागे पडले आहे. त्या जागी येथील शांती, समृद्धी आणि खरं समाधान. तुझ्या आयुष्यातील सगळी दिशा आता स्पष्ट होणार आहे. जे आधी धुसरं होतं, ते समजत नव्हतं, ते आता अगदी स्वच्छतेपणे दिसू लागेल. स्वामी म्हणतात, मी तुझ्या मनातील गोंधळाची भाषा आता यशाच्या स्पष्ट शब्दात बदलतोय. म्हणून जे करशील त्याला गोंधळ नाही लागणार, त्याला मार्ग लागणार आहे. तो मार्ग थेट विजयाकडे जाणार. स्वामी समर्थ म्हणतात, माझ्या भक्ताचा हात म्हणजे देवाचा साक्षात्कार. जिथे तो हात पोहोचेल तिथे मी स्वतः प्रकट होईन. स्वतः म्हणून आता तू जे काय करशील त्यामागे केवळ प्रयत्न नाही तर दैवी यंत्रणा कार्यरत असेल. तुझ्या मागचे अडथळे आता स्वतःहून बाजूला होतील. तुझ्या विचारांना आता स्थैर्य मिळेल आणि तुझ्या पावलांना दिशा जी थेट समाधानाच्या शिखरावर नेऊन ठेवेल. बाळा, आतापर्यंत तुला जे अर्धवट वाटलं ते आता अपुरं वाटलं, जे नशिबावर सोपवून विसरायचा प्रयत्न केलास ते सगळं आता पूर्ण होणार आहे. स्वामी समर्थांच्या इच्छेने जेव्हा देव स्वतः म्हणतो माझ्या बाळासाठी मी वेळ ठरवतो, तेव्हा त्या वेळेचा प्रत्येक क्षण अनमोल ठरतो. आता तुझ्या प्रत्येक दिवसाला अर्थ मिळणार आहे आणि आता त्या प्रत्येक रात्रीला शांततेचा स्पर्श होणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तू जे काही गमावलं आहेस ते परत मिळण्यासाठी नाही तर त्याहून श्रेष्ठ मिळवण्यासाठी वाट चाल. त्यामुळे आता मागे वळून पाहण्याचं कारणच उरलेलं नाही. तुझं वर्तमान हे तुझ्या तेजस्वी भविष्याचं दर्शन आहे. तू जेव्हा नवीन सृष्टी सुरू करशील तेव्हा त्या फक्त तुझं जीवन नाही तर अनेकांची दिशा आणि दशाही बदलतील. कारण स्वामी समर्थ तुला आता माध्यम बनवत आहे. बाळा, तुला आता स्वतःच्या शक्तीची खरी ओळख होणार आहे. तू स्वतःवर असा विश्वास ठेवशील तसाच जग तुझ्यावर विश्वास ठेवू लागेल. स्वामी समर्थ तुझ्या अश्रूंना मोती करून परत देतील. तुझ्या प्रार्थनांना प्रत्यक्ष कृतीमध्ये रूपांतरित करतील आणि हे सगळं इतक्या सहजतेने घडेल की तुला वाटेल स्वप्न चालू आहे, पण हे स्वप्न नाही, हे आहे स्वामी समर्थांच्या कृपेचं सत्य. स्वामी म्हणतात, आता वेळ आली आहे. तुझ्या जीवनातील प्रत्येक संधी, प्रत्येक क्षण आणि प्रत्येक स्पंदन हे चमत्कारात रूपांतरित होईल. जिथं कधी तुला थांबवण्यात आलं, जिथं नाकारलं गेलं, तिथं तुझं मौन समजून घेतलं गेलं आहे. त्यामुळे तेच सगळं आता तुझ्या विजयाचं कारण बनणार आहे. तू जिथं पाय ठेवशील तिथं अडथळे वितळतील आणि हे सगळं घडेल इतक्या सहजतेने की तू स्वतः विचारशील, हे खरंच घडतंय का? आणि उत्तर असेल हो, हे स्वामी समर्थांमुळे घडते. बाळा, आता तुझ्या उद्यात जे काही मागणं आहे ते स्वामींनी आधीच टेकलंय आणि त्यांचं उत्तर मार्गी लावलंय. तुला फक्त त्यावर श्रद्धा ठेवायची आहे. कारण स्वामी म्हणतात, माझ्या भक्ताला मी कधीही रिकाम्या हाताने परत पाठवत नाही. आणि तुझ्या हातात आता जे काही येणार आहे ते केवळ तुझं नशीब नव्हे, ते तुझं तप, तुझी श्रद्धा आणि तुझ्या माझी कृपा यांचं संपूर्ण फळ आहे. स्वामी समर्थ तुझ्या जीवनात जे घडवत आहेत ते इतरांसाठी अशा आशेचं किरण बनणार आहे. लोक म्हणतील, ज्याच्या आयुष्यात असं काही घडलं तो आज नम्र आहे, शांत आहे, कारण त्यांचा साक्षात करणारा देव त्यांच्या पाठीशी आहे. हो बाळा, तू जगण्यासाठी नाही तर प्रेरणादायी जगण्याचं उदाहरण बनण्यासाठी निवडला गेला आहे. तुझे यश, तुझं तेज, तुझं समाधान हे सगळं आता तुझ्या वैयक्तिक नसता ते इतरांचंही होणार आहे. तू जिथं उभा राहशील इथं लोकांना वाटेल इथं काहीतरी दैवी आहे, इथं शांतता आहे, इथं विश्वास आहे. आणि बाळा, हे सगळं फक्त एका शक्तीमुळे, स्वामी समर्थांच्या अखंड आशीर्वादामुळे. स्वामी म्हणतात, माझं बाळ आता मागे राहणार नाही, कारण मी स्वतः त्याचं आयुष्य पुढे नेत आहे. तू जेव्हा विचार असतोस, गोंधळात असतोस, थकलेला असतोस, तेव्हा मी तुझ्या मनात शांततेचा स्पर्श करून जातो. कधी वाटतं काहीही उरलेलं नाही, पण तेव्हाच माझी कृपा नव्याने उगम पावते आणि तू पुन्हा उभा राहतोस माझ्या आशीर्वादाच्या आधारावर. स्वामींचं वचन आहे, तू जे हरवलं आहेस ते तुला परत मिळेल, पण त्याहून श्रेष्ठ स्वरूपात. जे काही गेलं, तुटले, मोडले, थांबले ते आता पुन्हा जुळणार आहे, नवं होणार आहे. कारण यावेळी ते मी स्वतः तुझ्यासाठी घडवतो आहे. या नव्या सुरुवातीला तू थोडा थांब, श्वास घेऊन मन जय जय स्वामी समर्थ. बाळा, आता तुझी प्रार्थना ही केवळ तुझ्यासाठीच नसावी, इतरांच्या वेदनांवर फुंकर घालणारी असावी. तूच आता दिवा बन, ज्याचं तेज दुसऱ्यांना वाट मिळवून देईल. स्वामी म्हणतात, मी तुझ्या हातात दिव्य दिला आहे. तो स्वतःचं जीवन उजळण्यासाठी नाही तर इतरांचा अंधारही दूर करण्यासाठी आहे. स्वामी समर्थांनी तुझं जीवन आता एक उदाहरण बनवलं आहे.
हे उदाहरण केवळ यशाचं नाही, ते श्रद्धेचं आणि धैर्याच्या प्रवासाचं आहे. तुझ्या पाठीमागचा अंधारमय कालखंड आणि इतिहास पाठवणारा आहे आणि तुझ्या पुढचं जीवन ते तेजस्वी, स्थिर आणि परम कृपाप्राप्त ठरणार आहे. जे फळ तुला तुझ्या श्रद्धेने मिळालंय बाळा, आता ते अजून वाढतच जाणार आहे. स्वामी म्हणतात, तू आता मागे पाहू नकोस, कारण मी तुझ्यासाठी पुढे वाट तयार केली आहे. जी वेळ आधी थांबवली गेली ती वेळ आता चालायला लागली आहे. जे स्वप्न थांबली होती त्यांना आता पंख फुटले आहेत. तुझ्या मनात जेवढं स्पष्ट दिसू लागले तेवढंच मी आकाशात लिहून ठेवलंय. तुझ्या नशिबासाठी हे सगळं तुझ्या हृदयातील भविष्यामुळे शक्य झालंय. स्वामी म्हणतात, तू जेव्हा माझ्यावर पूर्ण विश्वास टाकतोस तेव्हा मी तुझ्या आयुष्यात अशा गोष्टी घडतो ज्याची तू कल्पनाही केली नसते. म्हणून आता जे काही तुझ्या समोर येणार आहे ते मानवी बुद्धी पलीकडचं असेल. समृद्धी, समाधान आणि चैतन्याचं एकत्रित रूप हे तुझ्या प्रत्येक पावलात प्रकट होईल. बाळा, तू आता फक्त यशस्वी होणार माणूस नाही, तर तू साक्षात आशीर्वाद झालायस. तुझं हसणं, तुझं बोलणं, तुझं चालणं सर्व काही आता लोकांच्या जीवनात प्रकाश घेऊन येणार आहे. स्वामी म्हणतात, माझ्या बाळाची ओळख आता त्याच्या कर्मानं नव्हे तर त्याच्या तेजाने होईल आणि ते तेज माझं आहे. तू जिथं पोहोचला आहेस तिथं तुला आणण्यासाठी मी स्वतः तुझ्यासोबत चालत होतो. तुला कळालं नाही, पण प्रत्येक वेळी मीच तुला उचललं. आज तीच वेळ आहे. मी तुला सगळ्यांसमोर उभं करत आहे, एक नव्या युगाचं, नव्या विश्वासाचं प्रतीक म्हणून. आता तू मागे होऊ नको, कारण तुझं भविष्य तुझी वाट पाहते. स्वामी समर्थ म्हणतात, आता तुला मागे खेचणाऱ्या साखळ्या तुटल्यात. आता फक्त पुढे जाण्याचा मार्ग आहे आणि ज्या मार्गावर मी स्वतः चाललोय तुझ्याबरोबर. तू वाट पाहिलीस, थांबलास, अनेकदा हताशही झालास, तू हार मानली नाहीस आणि त्याचमुळे मी स्वामी समर्थ आता तुझ्या जीवनात परम चमत्काराचा आरंभ करतो आहे. बाळा, ते विसरू नकोस. माझ्या कृपेचं बीज आधी तुझ्या मनात पेरलं गेलं होतं. आता त्याच बीजांचं फळ तुला मिळणार आहे. समृद्धी, सुख आणि अंतःकरणातील शांतता. तुझे रंग, अतरंग आता हलकं वाटेल. अंधार नाहीसा होईल आणि आशेचा प्रकाश तुझ्या जीवनात प्रत्येक कोपऱ्यात पसरत जाईल. स्वामी समर्थ सांगतात, तुझी वाट आता मी पवित्र केली आहे. तुझं फक्त मन लावून चालत राहा. कशाची चिंता करू नकोस, कारण तू आता केवळ सामान्य माणूस राहिलेला नाहीस. तू बनला आहेस एक संदेशवाहक, स्वामींच्या कृपेचा, प्रेमाचा आणि आशीर्वादाचा. लोक जेव्हा तुझं यश पाहतील तेव्हा त्यांना दिसेल स्वामींची ताकद. बाळ, आता प्रत्येक सकाळ तुझ्यासाठी एक वरदान घेऊन येईल. प्रत्येक दिवस एक सुवर्ण संधी असेल. कोणत्याही अडचणीत तुला वाटेल हे मी नाही झेलतोय, हे स्वामी समर्थ माझ्या शेजारी उभे राहून हात देत आहेत. हेच आहे खऱ्या भक्तीचं सामर्थ्य, जी वेळेवर उत्तर देते आणि न चुकता साक्षात्कार, चमत्कार घडवते. आणि हे चमत्कार आता तुझ्या दैनंदिन जीवनाचा भाग होणार आहेत. स्वामी सांगतात, जी वेळ तुझ्यावर असली होती तीच वेळ आता तुझ्या पायाशी लोटांगण घालेल. कारण जेव्हा देवाची कृपा चालते तेव्हा वेळ, नशीब, लोक आणि जग सगळं काही तुझ्या बाजूला उभं राहतं. तुझा चेहरा आता फक्त एक ओळख नाही, तर एक दिव्य प्रकाश बनतो, ज्याचं तेज स्वतः स्वामी समर्थांनी प्रकट केले. बाळा, आता तुझं नाव घेतलं जाईल श्रद्धेने. तुझं यश पाहून अनेकांना आशा वाढेल आणि तुझं धैर्य पाहून अडचणीतले लोक उभे राहतील. स्वामी म्हणतात, माझा भक्त जेव्हा चालतो तेव्हा त्याच्या पावलाने इतिहास बनतो आणि हेच आता तुझ्या जीवनात घडते. तू जे करशील त्याला दैवी अनुमती आणि मार्गदर्शन लाभणार आहे. तुला जिथे कमीपणा वाटला होता, स्वतःवर शंका वाटली होती, ते प्रत्येक भावना आता मागे पडेल. कारण त्या प्रत्येक अश्रूच्या बदलत्यात स्वामी समर्थ आता तुला देत आहेत आदर, प्रतिष्ठा, समाधान आणि अपार यश. ते यश केवळ धनाचं नसेल, तर मनशांतीचं, आत्मविश्वासाचं आणि जीवन दृष्टीचं असेल. स्वामी म्हणतात, तुम्ही विजयासाठी जे ठरवलं आहे ते तुला कळण्यापूर्वीच मी तुला त्या दिशेने चालवत आहे. तुझं मन शांत ठेव, कारण घडणारं भविष्य हे तुझ्या कल्पनेहून सुंदर आहे. जे तुझा आज बोलतोय, ते विचारतोय, ते फळ देणं आता सुरू झालंय. बाणी बाळा, अति फळ ही अति गोड असतील आणि तू हसून स्वतः स्वामींची प्रतिकृती वाटेल. स्वामी समर्थ म्हणतात, तुझं आयुष्य आता माझ्या हातात आहे, म्हणून तुला उशीर भासेल पण अंधार कधीच राहणार नाही. तू जेव्हा थांबून रडलास, तेव्हा तुला वाटलं की सगळं संपलं, तेव्हा मी तुझ्या डोळ्यातून वाहणाऱ्या प्रत्येक अश्रूत माझी कृपा मिसळली. आज जे तुला वाटते कदाचित अशक्य आहे, तेच मी तुला तुझ्यासाठी सिद्ध झाले आहे असं दाखवणार आहे. कारण तू आता फक्त एक भक्त नाहीस, तू आहे माझ्या इच्छेचा आणि प्रेमाचा सजीव आधार. बाळा, मी तुझ्या प्रत्येक त्या क्षणाला पाहिले जिथं तुझं मन खचलं, पण तू तरीही माझं नाव घेत राहिलास. हेच तुझं सामर्थ्य. स्वामी म्हणतात, मी अशा उंचींना उचलतो हे अपयशातही माझ्यावर विश्वास ठेवता. म्हणूनच आज तुझं
आयुष्य एका नवीन वळणावर उभं आहे, जिथून तू मागे वळून पाहशील आणि स्वतःच म्हणशील, स्वामी तूच होतास माझ्या मागे समोर शेजारी. लक्षात ठेव, तू जिथं पराभव मानलास तेच आता स्थान मी आता यशाचं म्हणवतो आहे. जिथं तुला दुर्लक्षित केलं गेलं तिथेच मी तुला आदरातिथ्य देणार आहे. स्वामी समर्थ म्हणतात, तू माझा विश्वास ठेवला म्हणून आता मी तुझ्या विश्वासाचं संपूर्ण उत्तर देणार आहे. हे उत्तर इतकं विलक्षण असेल की तुझं जीवन स्वतः एक चमत्कारिक कथा बनेल. बाळा, आता जेव्हा तू लोकांसमोर उभा राहशील तेव्हा ते तुझ्या यशापेक्षा तुझ्या शुद्ध मनाला सलाम करतील. तुझ्या चेहऱ्यावरच तेज हे कोणत्याही सोन्याच्या मुकुटापेक्षा मोठं असेल, कारण त्या तेजात आहे स्वामी समर्थांची कृपा. तू चालत असशील पण वाट स्वामी बनवत असतील. तू बोलत असशील पण शब्द त्यांचे असतील आणि तू जिंकत असशील पण विजय त्यांचा असेल. तर अशा प्रकारे आजचा हा स्वामींचा संदेश आपण इथेच समाप्त करणार आहोत. तर असे स्वामींचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. जर हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करून खाली कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. जय जय रघुवीर समर्थ.